अभिनंदन विजू नष्टे, आपलं खूप खूप अभिनंदन. हार्डली कॉंग्रॅच्युलेशन विजू नष्टे. गुणलेखक अनुभाई, आपलं स्वागत आहे. अमोल ओगले, जर सायकलच्या टायरला काही प्रॉब्लेम निर्माण झाला तर ती जबाबदारी ही स्वीकारावी लागेल. खेळ सुरू करा प्लीज, खेळ सुरू करा. मैदानात प्रवेश घ्या. पिंट्या, चेंडू दिलेला आहे, चेंडू दिलेला आहे, चेंडू दिलेला आहे. खेळ सुरू करा. चेंडू मैदानात गेलेला आहे. खेळ सुरू करा प्लीज. आणि मागचा सामन्यातला चेंडू, जुना चेंडू जमा करा प्लीज. खेळ सुरू करा प्लीज. पंचांना नम्र निवेदन, वेळ खूप कमी आहे. पंच, मैदानाचा ताबा घ्या. खेळ सुरू करा. कल्याण फायटर, कल्याण लायन्स. खेळ सुरू करा प्लीज. एक लक्षात घ्या, गट 1 आणि 2 तारखेला सचिन आखाडेजी तुम्ही निर्णय द्यायचा आहे. सचिन आखाडेजी, कल्पेश गरत, तुमच्याकडे जे चेंडू आहेत ते जमा करा. मॅच चेंडू. अंपायर खेळ सुरू करा प्लीज. अंपायर खेळ सुरू करा.
सामना सुरू करायचा प्लीज पंचांना विनंती करतोय. कल्पेश घरात सामना सुरू करायचा आहे. जर एखादा संघ उशीर करत असेल तर लगेच पेनल्टी डिक्लेअर करा. निळकंठ एक्सप्रेस म्हणून ज्यांचा उल्लेख केला तो दिलीप जाधव सज्ज. समोर जातील फलंदाज हरीश आणि किरण. चला दिलीप दादा खेळ सुरू करा. क्षेत्ररक्षणाची रचना पाहिली तर एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट थर्डमॅन, पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, त्याचप्रमाणे एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय मिड ऑफला तैनात आहे. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या डीप क्षेत्रात, एक लॉंग ऑनच्या डीप क्षेत्रात, एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला डीप क्षेत्रामध्ये तैनात आहे. तर स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक. अशा पद्धतीने क्षेत्ररक्षणाची सजावट पाहायला मिळते. दिलीप जाधव गोलंदाजी सज्ज. समोर जाईल फलंदाज हरीश. पहिला चेंडू, सुरेख फटका, चेंडू फुलटॉस मिळाल्या संधीचं सोनं. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात भगवा षटकार. आप बैल मुझे मार, स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेणारी गोलंदाजी. डाव्या एष्टीवरती फुलटॉस चेंडू. हरीशला दिवाळी नाही, दसरा नाही, बोनस मिळाला आणि या बोनसचा स्वीकार केला हरीशनं. चेंडू सीमा पार भिरकावून दिलाय 6 धावांसाठी. हरीश उर्फ पिंट्या इंजुर्ड प्लेअर आहे पण क्रिकेट किती ठासून भरल्या दाखवून देतोय. दरम्यान दिलीप जाधव निळकंठ एक्सप्रेस म्हणून त्यांचा उल्लेख केला जातोय. दरम्यान पुढचा चेंडू, सुरेख फटका. पुन्हा एकदा चेंडू डीप पॉइंटच्या क्षेत्रात एका टप्प्याच्या साहाय्यानं सीमारेषेकडे जातोय. मात्र चेंडू शेवटच्या क्षणी डिक्लेअर झोन मध्ये गेला वाटतं. केवळ आणि केवळ एक धाव. 7 धावा. सात धावा. खेळ सुरू करा, वेगाने सुरू करा प्लीज प्लीज, कारण आता आणखी आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. यानंतर अजूनही सामने आपल्याला खेळवायचे आहेत. प्लीज खेळ सुरू करा. या ठिकाणी सन्माननीय अतिथी काका निळकंठ पाक आणि कल्याण पश्चिमचं एक लाडकं व्यक्तिमत्व काका, आपलं मनपूर्वक स्वागत. काका कांबळे आपण मंचावर यायचंय. काका कांबळे प्लीज आपण मंचावर या.
महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देणारी स्पर्धा. याची देही याची डोळा पाहिणी क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. तर क्रिकेटच्या दैदिप्यमान सोहळ्याला शनिवारी सुरुवात झाली आणि आजचा दिवस आहे महाअंतिम सोहळा. मेगा इव्हेंट्सचा समारोप आजच्या या रविवारच्या सत्रात आपण पाहणार आहोत. पहिल्या षटकाचा खेळ 2 चेंडू झाले आतापर्यंत आणि 7 धावा. दरम्यान पुढचा चेंडू दिलीप जाधव यांचा. पुन्हा एकदा मार्गस्थ होत आहेत कारण सामन्याचा चेंडू त्यांच्या हातामध्ये आता येतोय. दिलीप जाधव समोर जाईल फलंदाज किरण. अतिशय सुंदर फटका, मात्र चेंडू नो मॅनलँड क्षेत्रात एका टप्प्याच्या सहाय्यानं लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये सीमा रेषा पार चौकार. 11 धावा. बेनबाद 11. वाट लवली स्टार्ट. एक चांगली सुरुवात. प्रारंभ आरंभ आणि शुभारंभ हा दर्जेदार उत्तमाचा होतोय. 11 धावा. दरम्यान दिलीप जाधव यांचा पुढचा चेंडू 11 धावा धावफलकावरती. लो बोल्टा चेंडू गॅप शोधला. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय. 2 धावा लिहिल्या पूर्ण. 13 धावा. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ. 13 धावा धावफलकावरती. भगवा चषक 2022. कल्याण पश्चिमची आन बान शान या स्पर्धेमध्ये सांभाळले तो दिवस. भगवा चषकाचा भगवामय दिवस. भगवा चषक 2022. दरम्यान पुढचा चेंडू. एक सुरेख फटका. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाही आणि चेंडू 2-3 टप्प्याच्या साह्यानं सीमा रेषा पार चौकार. डीजे सतरा धावा. दरम्यान पुढचा चेंडू. सुरेख चेंडू. निश्चितच टॉस झाला आणि अशा पद्धतीने षटक समाप्तीचा इशारा येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती. माफ करा, 17 धावा. 17 धावा. खेळ सुरू करा प्लीज. चला खेळ सुरू करा प्लीज. दुसरं षटक नारायण गायकर सज्ज. 3 षटकांचा सामना असेल. 12 चेंडू शेष आहेत. प्लीज खेळ सुरू करा प्लीज. क्षेत्ररक्षकांची सजावट करा. खेळ सुरू करा. नारायण गायकर. 12 चेंडू अजूनही शेष आहेत. राजेश मिरकुटे आणि सचिन आखाडे या दोघांमध्ये पुढील सामना असेल तर नाणेफेकीसाठी यायचं आहे आपण. राजेश मिरकुटे आणि सचिन आखाडे आपण नाणेफेकीसाठी या. दरम्यान पुढचा चेंडू. गोलंदाज सज्ज नारायण गायकर. चला नारायण गायकर खेळ सुरू करा. सुंदर फटका. गॅप शोधण्याचा प्रयत्न, मात्र महिपाल सिंग चेंडू खाली. अचूक झेल टिपला जातोय. पहिला झटका बसतोय. धावफलकावरती धावसंख्या स्थिर 1 गड्याच्या मोबदल्यात. 17 धावा. सचिन आखाडे आणि राजेश मिरकुडे आपण दोघांना नाणेफेकीसाठी यायचंय.
दरम्यान बॉबी येतोय या मैदानावरती ज्याने अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. बॉबी चला खेळ सुरू करा. प्लीज खेळ सुरू करायचा. नारायण गायकर गोलंदाजी सज्ज असतील. समोर जाईल तो बॉबी. धावफलकाची धावसंख्या असतील 1 गड्याच्या मोबदल्यात 17 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. 35 ते 40 धावा या मैदानावरती नक्कीच एक सन्मानजनक धावसंख्या म्हणावी लागेल. दरम्यान नारायण गायकर यांचा पुढचा चेंडू. निश्चितच चांगला चेंडू, चांगला फटका. चेंडू जातो डीप पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात होता. केवळ 1 धावेचं रूपांतर आपण मिळेल असं वाटत असताना 2 धावा जोडल्या जात आहेत. 2 धावीच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकलेल्या आहेत. 19 धावा. दरम्यान पुढचा चेंडू अतिशय सुरेख. सचिनजी आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. धावसंख्या स्थिर 19. मयूर मोरे आपण आपल्या शुभहस्ते नाणेफेकी करायची आहे. सचिन आखाडे आणि मिरकुडे साहेब नाणेफेकीसाठी यायचं आहे. सचिन आखाडे आणि मिरकुडे यांच्यामधील हा सामना. उजव्याची जातिक बाहेर. पंचांचा इशारा वाईट. 18 धावा. 20 धावा. मिरकुटे यांनी नाणेफेकीचा कोल प्राप्त केलाय आणि निर्णय आपला डिक्लरमध्ये चेंडू जातोय. डिक्लर झोनकडे. 1 धाव. 21 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. एकवीस धावा धावफलकावरती. क्षेत्ररक्षण घेतलेल्या मिरकुटे यांनी फलंदाजी आमंत्रित केले सचिन आखाडे आपल्या संघाला. वैभव जोशी नव्या जीवनामध्ये पदार्पण करतायत. विकेट एकापाठोपाठ एक क्रिकेटमध्ये पडत असतात, पण स्वतःच्या जीवनात सुद्धा आपण पाहिलं तर वैभवने स्वतःची विकेट ही समर्पित केलेली आहे. आणि लोणार गावचे धावही झालेले आहेत. आणि मैदानावर पण विकेट आपण पाहतोय ही बहाल झालेली आहे. धोत्रे सर्व खेळाडूंसाठी त्याचप्रमाणे प्रेक्षकांसाठी लिंबू सरबतची या ठिकाणी सुविधा आहे, त्याचा आनंद घ्या. धोत्रे धावफलकाची धावा धडकलेल्या आहेत. 21 धावा. 21. धावा. चेंडू. एक चेंडू. प्लीज खेळ जरा वेगाने सुरू करा. प्लीज निश्चितपणे भगवा षटकार. डाव्या यष्टीवरचा चेंडू भिरकावून दिला डिस्कवर लेगच्या क्षेत्रात. चेंडू जातो सीमा रेषा पार. भगवा षटकार. 27 धावा धावफलकावरती. लिंबू सरबतची सुविधा या ठिकाणी आम्ही दिलेली आहे. निलेश मला वाटतं आज दुपारच्या सत्रात ज्या पद्धतीने त्याने भोजन केलेलं आहे
त्याचा परिणाम त्याचा खेळावर झालेला आहे. कारण निलेशच्या हालचाली मंदावल्या होत्या आणि त्याचा परिणाम संघाच्या कर्णधार सुद्धा निराश. दोन षटकाचा खेळ संपलेला आहे. 27 धावा. बाळा पुढे सरसा होता. जबरदस्त प्रहात करण्याचा प्रयत्न, मात्र मिस टाइम फटका. चेंडू जातो मिडॉनच्या क्षेत्राकडे. नारायण गायकर चेंडूच्या मागे. एक धाव. 28 धावा. बाळा किती मोठा झाला ते ओरिजिनल बाळाच. दरम्यान पुढचा चेंडू. एक जबरदस्त गणगणाती आघात. चेंडू हवेत गेलाय. डिक्लर झोन कडे चेंडू जातोय. एक धाव. 29 धावा. एकोणतीस धावा. काका कांबळे आज क्रिकेट खेळाचा आनंद घेत आहेत. बाजूला आपण पाहतोय JCB. मनीष मोरे आज निराश आहेत. काल थोडस महागडे ठरले होते. दरम्यान पुढचा चेंडू. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डिक्लर झोनकडे चेंडू जातोय. मला वाटतं भिंतीच्या मागे आता 4 प्लेयर लावायला लागतील. 30 धावा. 30 धावा. खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी लिंबू सरबतची योजना आहे, सुविधा आहे. सामना 3 षटकांचा असेल. दरम्यान बाळा मोठे पटके दिलेले नाहीत बाळाने आणि हा बाळा यशस्वी ठरलेला आहे गोलंदाजीमध्ये. दरम्यान पुढचा चेंडू. एक जबरदस्त आघात. शॉट ऑफ द टुर्नामेंट. चेंडू जातोय स्ट्रेट ड्राईव्ह. सीमा रेषा पार. भगवा भगवा वायले नगरचा भगवा षटकार. जेव्हा बॅट आणि चेंडू यांचा संगम झाला, एक मधुर संगीत अनुभवायला मिळाला. 6 धावांची मोहर या चेंडूवरती उमटली होती आणि चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह षटकार पाहायला मिळतोय. अप्रतिम फटका. षटकाराच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतायत. 36 धावा. धावांचा पाऊस पडला जातोय. कल्याण पश्चिमची डायनामिक पर्सनॅलिटी म्हणून ज्यांच्याकडे पाहतोय आपण ते JCB. बिग बी, पण यांना आम्ही वायलेनगर बी म्हणतोय. दरम्यान पुढचा चेंडू. सुरेख चेंडू आणि सुंदर फटका. एक धाव तो पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा लिहिले या पूर्ण. 38 धावा. एक धाव अतिशय मोलाची आहे. एक मोहर या ठिकाणी जोडण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्या माध्यमातून धावांचा संचय केला जातोय. दरम्यान पुढचा चेंडू बाळाचा सामोरा जातोय फलंदाज. सुंदर फटका. बॉबीच्या बॅटमधून एकेरी धाव जोडली गेली. चेंडू गेला होता पॉइंटच्या क्षेत्राकडे.
39 धावा, विजयाचं लक्ष 40 धावांचं असेल. प्लीज पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी मी लखन पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. लखन पाटील प्लीज मंचावर या. लखन पाटील क्रिकेटसाठी समर्पित भावना आहे त्याच्याकडे. स्वागत आहे आपलं. अठरा चेंडू आणि 40 धावांचं लक्ष. नारायण गायकर सुद्धा खुश आहेत आपल्या संघाच्या कामगिरीवर. चला खेळ सुरू करा. राजा पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे. क्षेत्ररक्षणाची जी मर्यादा आहे, धावांचा पाठलाग करायचा 40. महेश
समोर जातोय प्रदीपच्या माऱ्याला. 40 धावांचं लक्ष. छोटासा रनअप. सुरेख चेंडू, मोठा फटका, खेळण्याचा प्रयत्न, चेंडू धरतीला दान झाला. हा झेल गमावलाय का सामना गमावलाय याचा निर्णय काही क्षणांतर होईल. निराश निराश आणि निराश. क्षेत्ररक्षक निराश, गोलंदाज निराश, कर्णधार निराश. महेशचा झेल धरतीला दान होतोय. प्रदीपांचा पुढचा चेंडू उजव्या अक्षीच्या अतिरिक्त बाहेर. पंतांचा इशारा वाईट. 2 धावा धावफलकावरती. बँगलोरतील स्पर्धेमध्ये सचिन तेंडुलकर यांचा झेल सुटला होता. त्या वसीम अक्रम यांनी सांगितलं, अरे तो झेल नाही, सामना सोडलाय. झेल कोणाचा सोडलायस तू? आणि तसंच आपल्याला पाहायला मिळालं. महेशचा झेल हा सुद्धा तेंडुलकरच्या झेला इतका महत्त्वाचा आहे. सुरेख रीतीने कटच्या फटक्याचा वापर. अगदी शेवटच्या क्षणी लेट कटचा फटका. 1 धाव. धावफलकावरती धावा झळकत आहेत. 3 धावा. पाण्यासाठी आपण पाहतोय मैदानावरती वणवण आणि धावांसाठी वणवण. मात्र महेश म्हणतोय जब तक मैं हूं तब तक सब कुछ है. षटकार, फुलटॉस चेंडू मिड विकेटला षटकार जोडतोय. 9 धावा. झेल सुटला होता त्याच्यानंतर मागे वळून पाहत नाही मायाबाई. 9 धावा. दरम्यान प्रदीप यांचा पुढचा चेंडू. समोर जाईल महेश. आणखी एक मोठा फटका. चेंडू जातोय सीमा रेषा पार. भगवा वायलेनगर षटकार. 15 धावा. झेल ज्यांच्या हातातून सुटलेला आहे आज त्याला झोप लागणार नाही. तो झेल नव्हता, सामना सोडलेला होता. 15 धावा. झेल कोणाचा सोडला तर महेश निकम. एक तगडा खेळाडू. वायलेनगर मैदानावरती महेश निकम जेव्हा जेव्हा खेळपट्टीवर येतात तेव्हा तेव्हा चैतन्याची सळसळ आपल्याला पाहायला मिळते. आणि ती सळसळ या ठिकाणी मायाबाई दाखवतोय. सुरेख गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी. 15 धावा. अजूनही षटकातील काही चेंडू शेष. महेशबाई या चेंडूवरती जर का मोठा फटका लगावतो तर एक निश्चित आश्वासित धावसंख्या पाहायला मिळेल. सुरेख गोलंदाज. पात्र उजव्या अक्षीच्या बाहेर. पंचांचा इशारा वाईट. धावफलकाची धावा झळकत आहेत 16. अजून विजयासाठी 24 धावांची गरज आहे. तेरा चेंडू 24 धावा. एक मोठा फटका महेशला आश्वासित करणार आहे. तर दबाव वाढवणारे प्रदीप पाटील यांच्या संघावर. एक निर्धाव चेंडू प्रदीप पाटील यांना आश्वासित करेल तर दबाव वाढेल महेश निकम यांच्या संघावर. त्यामुळे चेंडूपळीचा एक अतिशय सुरेख सुंदर महासंग्राम, महायुद्ध आपण अनुभवतो आहोत. खेळ हा चेंडूफळीचा आहे पण हृदयावरती अधिराज्य गाजवत असतो. कारण क्रिकेट खेळ हा रंग बदलणारा साड्याप्रमाणे मैदानावरती आपण पाहिलं तर रंग बदलत असतो. महेश यांच्या बॅटमधून निघालेला तिसरा षटकार. झेल सुटला आणि महेश सुसाट मैदानाच्या बाहेर वारंवार चेंडू हा भिरकावून देतोय. धावफलकावरती धावा झळकलेल्या आहेत 22. 18 धावांची गरज आहे. काका कांबळे मैदानावरती आले. झेल सुटला आणि महेश निकम यांना त्यांनी इन्व्हाइट केलेलं आहे. संध्याकाळ आपली असेल. 12 चेंडू 18 धावांचं समीकरण. प्रदीपनं वार केला होता मात्र झेल सुटला आणि पलटवार महेशकडनं पाहायला मिळाला. मागे वळून पाहिलं नाही. महेशच्या बॅटमधून निघालेला एकूण खेळ सुरू करा. खेळ
नाबाद 19 धावांवरती महेश खेळतोय, त्याला साथ देतोय फलंदाज विकी. खेळ सुरू करा प्लीज प्लीज, वेळ अधिक खर्च होतोय. आयोजकांचं म्हणणं आहे दोन्ही संघाला आम्ही पेनल्टी देऊ. जनार्दन कांबळे, जे के जनार्दन कांबळे एक आगळ्या वेगळ्या शैलीची गोलंदाजी आहे. ज्या पद्धतीने आपण मनिंदर सिंग, शिवरामन कृष्णन यांना पाहायचो त्या पद्धतीची ही गोलंदाजी आहे. वायलेनगर बी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. एक डॅशिंग पर्सनॅलिटी, डायनॅमिक पर्सनॅलिटी आहे. 22 धावा. चला खेळ सुरू करा. अजूनही 12 चेंडू 18 धावांचं समीकरण. जे के यांचा पुढचा चेंडू सामोरा जाईल फलंदाज विकी. सुरेख चेंडू, कटच्या पटक्याचा वापर. एक धाव. 23 धावा. डिक्लर झोनमध्ये चेंडू गेला. 23 धावा. याची देही याची डोळा, पाहिन क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. झरझर झरझर मेघांनो, गरजत गरजत दाही दिशांना, दिसेल मानव सांगा त्याला, आजचा दिवस वायलेनगर येथील भगव्या चषकाचा. भगवा चषक एक मानाची सन्मानाची स्पर्धा. चेंडू जातो वाडिक्ष लॉंगॉनच्या रिझनमध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस, वॉट अ लवली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा लिहिल्या पूर्ण. 2 धावेच्या जोरावरती धाव पलकावरती धावा झळकत आहेत. 25 धावा, 10 चेंडू 15 धावेचं समीकरण. एक एक धाव लाख मोलाची. दरम्यान पुढचा चेंडू स्लोवर चेंडू बिरकावला जातोय लॉंग ऑनच्या क्षेत्रात. चेंडू सीमा रेषा पार. भगवा षटकार. 31 धावा. महेश निकम यांच्या बॅटमधून निघालेला 4था षटकार. 4 षटकार पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवरती जो झेल सुटलेला आहे त्याच्यानंतर दाखवून दिलं महेश निकम यांनी, तू झेल नाही सामना सोडलास. आणखी एक मोठा पटका. 5वा षटकार पाहायला मिळतो का? यस, 5वा षटकार महेश निकम यांच्या बॅटमधून. मला वाटतं जो लिंबू सरबत त्यांना देण्यात आलेला आहे त्याची खूप मोठी एनर्जी त्यांना प्राप्त झालेली आहे. विजयासाठी केवळ 3 धावांची गरज. राजेश मिरकुडे, 3 धावांची गरज. निश्चितच सुरेख चेंडू होता. चांगला फटका खेळला गेला. शॉर्ट डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्राकडे चेंडू गेला होता. शॉर्ट स्क्वेअर लेगला हा चेंडू अडवला गेला. 1 धाव. 38 धावा. दरम्यान जेकेचा पुढचा चेंडू समोर होतो विकी. फुलटॉस चेंडू. गॅप शोधण्याचा प्रयत्न आणि यशस्वी होतोय विकी. या सामन्यामध्ये महेश मॅन ऑफ द मॅचचा मान खेळाडू असेल. सुरेख रीतीने फलंदाजी केली. अप्रतिम फलंदाजी. 34 धावांची खेळी महेशच्या बॅटमधून पाहायला मिळाली. महेशचा जो झेल सुटला तो खूप मोठा महागडा ठरलाय. तर कम ऑन द स्टेज महेश निकम.